नमस्कार, T9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला मुंबईमध्ये एकत्रित मोर्चा काढणार आहेत। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा हिंदी भाषेच्या मुद्द्याच्या विरोधामध्ये एकच मोर्चा निघणार आहे। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं राऊतांनी ट्विट केलंय। ठाकरे बंधूंचा एक फोटो देखील त्यांनी ट्विट केला आहे। मोर्चासाठी राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन। मी 6 तारखेची घोषणा केली आणि उद्धव ठाकरेंनी 7 तारखेच्या मोर्चाची घोषणा केली आहे। त्यामुळे मराठीसाठी 2 मोर्चे वेगळे निघणं बरोबर दिसत नाही असं राज ठाकरे राऊतांना म्हणाले। एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल असं राज ठाकरे म्हणाले। आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली। ती 6 तारखेला केली। त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांनी त्यांची अशी भूमिका की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो। सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि आमची भूमिका अशी होती की 7 तारखेला जर काढला तो सोमवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये, त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील, अगदी विद्यार्थी असतील, त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही। त्यामुळे सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील। संजय राऊतांनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंच्या कानावर घातला। त्यावर मराठी माणसाचं ऐक्य दिसणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। पण 6 तारखेला आषाढी एकादशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। राज ठाकरेंनी 7 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं किंवा राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलून 5 करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंचा हा निरोप संजय राऊतांनी राज ठाकरेंना सांगितला। त्यावर राज ठाकरेंनी तत्काळ होकार दिला। राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलून 5 जुलै अशी केली आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो। माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे। याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही। आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे, पण आपण 7 तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे। 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, रविवारी, आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो, माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो। आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीत जाईल, कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात। तर म्हणून आपण 7 तारखेला घेतलं आहे। एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात। एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी। ही 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं
शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तो आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ. सर